पाय वापरायला शिका. श्रोते हो, आता जी घटना मी आपल्याला सांगणार आहे ती मी कुठं वाचली आठवत नाही, तसेच ती कुणी लिहिली हे पण ठाऊक नाही. पण मला ही घटना भावली, आवडली, म्हणून आपल्याबरोबर मी शेअर करतो आहे. ज्यानं ही घटना लिहिली त्याच्या शब्दात ती देतो आहे. मी तुमचा मित्र दत्ता सरदेशमुख. पाय वापरायला शिका. शेवटी एकदाचा मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि जीव भांड्यात पडला. एम.कॉम झाल्यावर गेले वर्षभर माझे जॉबसाठी प्रयत्न चालू होते, पण यश येत नव्हतं. कुठं कुठं ॲप्लिकेशन्स पाठवले होते, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. बाजारात मंदी असल्यामुळं सगळीकडची रिक्रुटमेंट जवळजवळ थांबली आहे. त्यामुळं जॉब मिळणं कठीण आहे असं सतत कानावर येत होतं. तसं मला 2-1 ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलावणं आलं होतं, पण ते सगळे फालतूच निघाले होते. आमच्या शहरातल्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित बँकेमध्ये ऑफिसर्स पाहिजेत अशी जाहिरात आली होती. त्याला पण अर्ज पाठवून झाला होता आणि अर्ज पाठवून आता 6 महिने होत आले होते. आता मला याच बँकेकडून इंटरव्ह्यूचं बोलावणं आलं होतं. इंटरव्ह्यू आमच्या शहरातल्या बँकेच्या मुख्य शाखेत होणार होते. वेळ सकाळी 10ची होती. इंटरव्ह्यूसाठी वेळेवर हजर व्हा, जे उशिरा येतील त्यांचा विचार केला जाणार नाही, अशी धमकीवजा सूचना त्यात होती. त्यासाठी वेळेवर पोचणं आवश्यक होतं. ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार होते ते ठिकाण माझ्या घरापासून कमीत कमी 7 किलोमीटर तरी दूर होतं. माझ्या घरापासून तिथं जायला बस होती म्हणून बरं होतं. मी या इंटरव्ह्यूचं फारच मनावर घेतलं होतं. कसून तयारी केली होती. इंटरव्ह्यूच्या दिवशी कधी लवकर न उठणारा मी लवकर उठून घोटून घोटून दाढी करून, स्वच्छ आंघोळ करून, कडक इस्त्रीचे कपडे घालून, टाय लावून, चकचकीत पॉलिश केलेले बूट पायात घालून सकाळी 8:30 वाजताच तयार होऊन बसलो होतो. चेहऱ्यावर छान क्रीम लावून पावडर लावली होती. व्यवस्थित भांग पाडला होता. पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह दिसते की नाही याची पुन्हा पुन्हा आरशात बघून खात्री करून घेत होतो. आईच्या पाया पडलो. आईनं दिलेला डबा आणि पाण्याची बाटली सॅकमध्ये टाकली. इंटरव्ह्यूला उपयोगी पडतील म्हणून 2 पुस्तकं पण सॅकमध्ये कोंबली आणि घरातून बाहेर पडलो. विचार होता की इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या कमीत कमी अर्धा तास तरी आधी पोचावं. बसस्टॉपवर येऊन उभा राहिलो, पण बस काही येत नव्हती. टॅक्सी किंवा रिक्षा पण दिसत नव्हती. नेहमी बसस्टॉपवर गर्दी असते, पण आज कुणीच नव्हतं. 15 मिनिटं झाली. 9ची वेळ जवळ येत चालली, पण बस काही येत नव्हती. धाकधूक वाढत चालली होती. 7 किलोमीटर अंतर जायचं होतं, ते सुद्धा सकाळच्या ट्रॅफिकमध्ये. कसं जमणार याची काळजी वाटत होती. जवळ एक पानाची टपरी होती. त्या टपरीतला पानवाला बराच वेळ माझ्याकडे बघत होता. शेवटी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं मला जवळ बोलावलं आणि म्हणाला, आज बसचा संप आहे साहेब. आज बस, टॅक्सी, रिक्षा सगळं बंद आहे. तुम्ही पेपर वाचत नाही का? बाप रे, माझ्या उरात तर धडकीच भरली. संप असल्याचं मला कसं नाही ठाऊक? इंटरव्ह्यूला तर पोचायलाच हवं. लगेच रस्त्यावर उभं राहून आणि अंगठा वर करून लिफ्ट मागायचा प्रयत्न करून पाहिला, पण कुणी थांबेल तर शपथ. माझ्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसायला लागली होती. काय झालं साहेब? त्या पानवाल्यानं विचारलं. काय सांगू तुला, आज मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे. अंतर 1 नाही 2 नाही, चांगलं 7 किलोमीटरचं आहे. आता मी कसा पोचणार? मी खिन्नपणे त्या पानवाल्याला म्हणालो, साहेब, तुम्हाला देवानं पाय दिलेत ना? बरं मग, मी काहीशा घुश्यातच म्हणालो. त्याचा उपयोग करा साहेब. चक्क चालत जा. कोणाच्याही नादी लागू नका.
चालतच तुम्ही वेळेवर पोचाल बघा. तो पानवाला म्हणाला. काय, चक्क 7 किलोमीटर चालत जायचं? मी किंचाळलोच. 1 किलोमीटरसुद्धा धडपणे पायी न चालणारा मी 7 किलोमीटर कसला पायी जातोय डोंबलाचं? विचार करत बसू नका साहेब, चालायला लागा, नाहीतर हा इंटरव्ह्यू विसरून जा. चॉईस तुमचा आहे, तो पानवाला म्हणाला. मी क्षणभर विचार केला आणि भरभर चालायला सुरुवात केली. वेळेवर इंटरव्ह्यूला पोचणं हे एकमेव ध्येय समोर ठेवलं होतं. आधी चालताना बराच त्रास होत होता. अनेक अडथळे येत होते. रस्ते क्रॉस करताना भंबिरी उडत होती. पण मग पुढं सवय झाली. भरभर चालत तर कधीकधी चक्क पळत पळत एकदाचं मी इंटरव्ह्यूचं ठिकाण गाठलं खरं. पण या प्रयत्नात माझी अवस्था पाहण्यासारखी झाली होती. माझा पांढरा शर्ट चक्क घामानं भिजला होता, मळला होता आणि पॅन्टमधून अर्धवट बाहेर डोकावत होता. गळ्याभोवती असलेल्या टायची पार वाट लागली होती. चेहरा घामानं भिजलेला होता आणि केस विस्कटलेले होते. चकचकीत पॉलिश केलेल्या बुटावर चक्क धुळीचे थरच्या थर जमले होते. कशीबशी माझी जड सॅक खांद्यावर अडकवून मी इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये प्रवेश केला. तेव्हा मला चांगलाच दम लागला होता आणि पाय चक्क ठणकत होते. उभं राहणं अशक्य होतं. विचार करत होतो की वॉशरूममध्ये जाऊन कपडे ठाकठीक करावेत, बाहेर लोंबणारा शर्ट पॅन्टच्या आत खोचावा, चेहरा धुवून फ्रेश व्हावं, कंगवा फिरवून केस ठीकठाक करावेत. पण कसं काय, पहिल्यांदा माझ्याच नावाचा पुकारा झाला. मी सहज हॉलमध्ये नजर टाकली. माझ्यापेक्षा कितीतरी स्मार्ट लोक बसले होते. यात काही मुली पण होत्या. त्यांच्यापुढं मी म्हणजे अगदीच बावळट दिसत होतो. त्यातूनही मला लगेच बोलावणं आलं होतं. आवरायला पण वेळ नव्हता. आता आपल्याला हा जॉब काही मिळत नाही असं म्हणून मी काहीशा अनिच्छेनंच इंटरव्ह्यूच्या केबिनमध्ये आलो. केबिनमधल्या टेबलाच्या मागं सुटाबुटातल्या 3 मध्यमवयीन व्यक्ती बसल्या होत्या. त्यात मधले हे बँकेचे चेअरमन होते. मी थोड्या वेळानं इंटरव्ह्यू द्यायला आलो तर चालेल का? का? मधल्या माणसानं म्हणजेच चेअरमन साहेबांनी विचारलं. सर, आज बस, टॅक्सी आणि रिक्षाचा संप आहे हे मला माहिती नव्हतं. त्यामुळं मी 7 किलोमीटर अंतर पायी चालत आलो आहे आणि लगेच मला बोलावणं आलं. मला वॉशरूममध्ये जायला पण वेळ मिळाला नाही. त्यामुळं मी आत्ता तरी इंटरव्ह्यू देण्याच्या परिस्थितीत नाही, मी प्रामाणिकपणे सांगितलं. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी चक्क 7 किलोमीटर्स पायी चालून आलात? चेअरमन साहेबांनी मला विचारलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याबरोबरच कौतुकाचे भाव मला स्पष्ट दिसत होते. का? तिथं बसलेल्या दुसऱ्या माणसानं विचारलं. कारण तुमच्या बँकेत काम करण्याची माझी इच्छा आहे. मी तुमच्या बँकेबद्दल बरंच काही चांगलं ऐकून आहे. मला इथं खूप काही शिकायला मिळेल असं मला वाटतं, मी उत्तर दिलं. चेअरमन साहेबांनी त्या माणसाकडे बघितलं आणि म्हणाले, ठीक आहे, तुमची फाईल इथं ठेवून बाहेर जाऊन बसा. पण आम्ही सांगितल्याशिवाय घरी जाऊ नका. मी माझ्या मळक्या सॅकमधून माझी फाईल बाहेर काढून त्यांच्याकडे दिली आणि हुश्य करत बाहेर आलो. आता काय, इंटरव्ह्यूचा निकाल लागलाच होता म्हणा. थांबायला का सांगितलं होतं कळत नव्हतं. मी बसलो होतो तेवढ्यात बँकेचा पिऊन माझ्यासाठी ट्रेमधून कॉफी आणि पाण्याचा ग्लास पण घेऊन आला. हे काय? चेअरमन साहेबांनी सांगितले. तो म्हणाला, कारण इतर कॅन्डिडेट्सना अशी कॉफी दिलेलं मी तरी निदान पाहिलं नाही. इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. एक एक कॅन्डिडेट आत जात होते आणि बाहेर येत होते. सगळे कॅन्डिडेट संपल्यावर मला आत बोलावण्यात आलं. खरं म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा आमच्याशी बोललात त्याचवेळी आम्ही तुमचं सिलेक्शन केलं होतं. पण फॉर्मॅलिटी म्हणून आलेल्या इतर कॅन्डिडेट्सचे इंटरव्ह्यू घेणं भाग होतं. तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी बरंच अंतर चालत आलात ही गोष्ट आम्हाला फार भावली. याच्यावरून तुम्हाला आमच्या बँकेविषयी किती प्रेम आणि आत्मीयता आहे हे आम्हाला कळलं. तसंच
मेहनत करायला तुम्ही कमी पडणार नाही याची खात्री पडली. अभिनंदन. तुमचं अपॉइंटमेंट लेटर तयार होतं आहे, ते घेऊनच बाहेर पडा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही उद्यापासून सुद्धा जॉईन होऊ शकता. आता त्या तिघांमधले तिसरे गृहस्थ माझ्याशी बोलत होते. ते HR हेड होते. तिघांनीही माझ्याशी शेकहँड केला. मी बाहेर आलो तेव्हा स्वर्गात असल्यासारखं मला वाटत होतं. माझी अपॉइंटमेंट झाल्याची खबर बाहेर पसरली असावी, कारण रिसेप्शनिस्टनं माझं अभिनंदन केलं आणि अपॉइंटमेंट लेटर असलेलं पाकिट माझ्या हातात ठेवलं. अपॉइंटमेंट लेटर वाचून तर मी उडालोच. माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पगार आणि फॅसिलिटीज मला दिल्या होत्या. माझा परतीचा 7 किलोमीटरचा प्रवास अक्षरशः हवेत तरंगतच झाला. पहिल्यांदा मला तो पानवाला दिसला. ही खुशखबर पहिल्यांदा त्याला सांगावी म्हणून मी त्याच्या टपरीजवळ गेलो. काय झालं साहेब? त्यानं उत्सुकतेनं विचारलं. मला नोकरी मिळाली. हे बघ अपॉइंटमेंट लेटर. हे केवळ तुझ्यामुळं घडलं, तुझ्यामुळं. मी आनंदानं म्हणालो. काहीतरीच साहेब, पण तुमचं अभिनंदन आणि माझ्यातर्फे एक कोल्ड्रिंक. असं म्हणत तो बाहेर ठेवलेल्या फ्रीजमधून कोल्ड्रिंकची बाटली काढायला म्हणून बाहेर आला आणि मी त्याच्याकडं पाहतच राहिलो. त्याला दोन्हीही पाय नव्हते. गुडघ्याच्या खाली त्याचे दोन्ही पाय कापलेले होते. तो कुबडीच्या साह्यानं चालत बाहेर आला होता. बघा साहेब, मला पाय नसूनही मी भक्कम पायावर उभा आहे आणि तुम्ही लोक पाय असूनही पायांचा उपयोग करत नाही. आज जर तुम्ही तुमच्या पायांचा उपयोग केला नसता तर तुम्हाला ही नोकरी मिळाली असती का? देवानं लोकांना पाय दिलेले असूनसुद्धा लोक त्याचा वापर का करत नाहीत कळत नाही. लोक कशाला बस, टॅक्सी, रिक्षासाठी ताटकळत बसतात. जवळचं अंतर जाण्यासाठी सुद्धा त्यांना स्कूटर किंवा बाईक का लागते समजत नाही. पानवाल्याची बडबड चालू होती, पण माझे डोळे मात्र खाडकन उघडले होते. खरंच आपण प्रत्येकानं आपल्या पायांचा उपयोग करायला सुरुवात केली तर, अर्थात असं करायचं की नाही हे प्रत्येकानं ठरवायचं आहे. पाय वापरायला शिका. ही एक लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक अनामिक. सौजन्य गजानन पळसोतकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या मोबाईल नंबरवर जरूर कळवा. या प्रतिक्रिया अभिप्राय अनामिक लेखकाला समर्पित. माझा मोबाईल नंबर 8329730186.